न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। आधी तिला पती मेहुणा आणि नंदेने मारहाण केली। छळाचा कळस म्हणजे पतीने तिचं मुंडन केलं आणि ट्रिमरने भुवया काढून संपूर्ण चेहरा विद्रूप केला। हादरून टाकणारा हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये घडला आहे। विवाहित महिलेचा तिघांनी छळ करण्याचे कारण म्हणजे तिने अनैतिक संबंधाची व्याख्या केली। पीडितेच्या तक्रारीवरून आता बार्शी शहर पोलिसांनी पीडितेचा पती, तिचा मेहुणा आणि ननंद अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या बहिणीच्या पतीचे म्हणजे मेहुणीच्या आणि ननंद यांचे अनैतिक संबंध आहेत। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, एलकेजी, यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। हे पीडितेला कळाल्यानंतर तिने याबद्दल तिच्या पतीला सांगितले। त्यानंतर पतीने पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली। फक्त पतीकडून नाही तर ज्याचे अनैतिक संबंध आहेत त्या मेहुणा आणि नंदेनेही तिला मारहाण केली, शिवीगाळ केली। पीडितेने सांगितले की अनैतिक संबंधाबद्दल पतीला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून मारहाण सुरू झाली। एक दिवस पतीने ट्रिमरने तिचे डोक्यावरचे केस काढून टाकले। इतकंच नाही तर त्याने पीडितेच्या भुवया काढल्या आणि चेहरा विद्रूप केला। पतीकडून हे कृत्य झाल्यानंतर पीडितेला हा छळ असह्य झाला आणि थेट तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला। ही घटना समोर आल्यानंतर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, एलकेजी, यूकेजी एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।